नमस्कार मंडळी. प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. कुटुंब म्हणजे काय? प्रेमळ सहवास, मायेची ऊब आणि नात्यांचा सुवास. अशीच काहीशी आहे सप्तपदीनंतर ही कथा. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. साखरपुड्याचा कार्यक्रम संपत आला होता. पाहुणे एकमेकांचा निरोप घेत होते. देवधर कुटुंबही घरी जाण्याची तयारी करत होतं. पण ईशानचं लक्ष मात्र काही क्षणांपूर्वी सगळ्यांचा गैरसमज दूर करणाऱ्या त्या मुलीकडेच जात होतं. ओंकारने ते हेरलं. ओंकार हसत म्हणाला, भाऊ कुठे हरवलास? ईशानने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, कुठेच नाही. ओंकार लगेच म्हणाला, मग त्या मुलीकडे एवढं लक्ष कशाला? ईशानने काही उत्तर दिलं नाही. तोच रेवा त्यांच्या जवळ आली. ती म्हणाली, दादा मला वाटतं ओंकार बरोबर बोलतोय. ईशान लगेच म्हणाला, तुम्हा दोघांना दुसरं काही काम नाही का? ओंकार हसत म्हणाला, आहे ना, पण ते काम आम्ही नंतर करू. ईशानने डोकं हलवलं. तेवढ्यात यमुनाताईंनी सायलीला जवळून जाताना पाहिलं. त्यांनी तिला हाक मारली. यमुनाताई म्हणाल्या, बाळा. सायली थांबली. ती लगेच त्यांच्या जवळ आली. सायली म्हणाली, हो आजी. यमुनाताईंनी तिचा हात हातात घेतला. त्या म्हणाल्या, आज तू जे केलंस ना ते खूप छान केलंस. सायलीला काही क्षण काहीच समजलं नाही. मग ती म्हणाली, मी मी काहीही विशेष केलं नाही. यमुनाताई म्हणाल्या, लोकांना शांत करणं विशेषच असतं ग. सायली हसली. ती म्हणाली, कधीकधी माणसांना फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यायची गरज असते. यमुनाताईंनी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्या म्हणाल्या, तुझं नाव काय ग? सायली काही उत्तर देणार इतक्यात तिची मैत्रीण तिला हाक मारत आली. मैत्रीण म्हणाली, सायली चल ना, आपल्याला निघायचं आहे. यमुनाताईंनी ते नाव ऐकलं. त्या हळूच म्हणाल्या, सायली. सायलीने त्यांना वाकून नमस्कार केला. ती म्हणाली, आजी निघते. यमुनाताई म्हणाल्या, सुखी राहा बाळा. सायली तिच्या मैत्रिणीसोबत निघून गेली. यमुनाताई मात्र तिच्याकडेच पाहत राहिल्या. तेवढ्यात गोविंदराव त्यांच्या जवळ आले. ते म्हणाले, काय झालं? यमुनाताई लगेच म्हणाल्या, त्या मुलीचं नाव सायली आहे. गोविंदरावांनी सहज तिच्या जाणाऱ्या दिशेने पाहिलं. ते म्हणाले, छान आहे की नाव? यमुनाताईंनी काहीही उत्तर दिलं नाही. त्यांच्या मनात मात्र तिच्या वागण्याची एक वेगळीच छाप उमटली होती. गाडीत बसल्यानंतरही सगळ्यांच्या चर्चेचा विषय एकच होता, ती म्हणजे सायली. रेवा म्हणाली, मला ती मुलगी खूप आवडली. ओंकारही म्हणाला, मलाही. अथर्वने लगेच त्या दोघांकडे पाहिलं. तो म्हणाला, तुम्हा दोघांना मुलगी आवडली म्हणजे आता लग्नाची जबाबदारी तिच्यावर टाकू नका. ओंकारने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, अरे आम्हाला फक्त तिचा स्वभाव आवडला. रेवा म्हणाली, हो, ती कोणालाही कमी न लेखता परिस्थिती हाताळत होती. निनाद मात्र सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होते. ते म्हणाले, अशा स्वभावाची माणसं फार कमी भेटतात. वैदेही हसल्या. त्या देखील म्हणाल्या, आणि गंमत म्हणजे तिचं नाव आजोबांच्याही लक्षात राहिलं आहे. ईशान खिडकीबाहेर पाहत होता. यमुनाताईंचं ते वाक्य त्याच्या मनात पुन्हा आलं. सायली. त्याला स्वतःलाही कळत नव्हतं की एका अनोळखी मुलीची एवढी छोटीशी भेट त्याच्या लक्षात का राहिली होती. घरी पोहोचल्यावर सगळे आपापल्या कामाला लागले. पण यमुनाताईंनी सायलीचा विषय मनातून सोडला नव्हता. त्या स्वयंपाकघरात वैदेहींजवळ गेल्या. यमुनाताई म्हणाल्या, वैदेहींनी उत्तर दिलं, हो आई. यमुनाताई म्हणाल्या, आज भेटलेली ती मुलगी आठवतेय का? वैदेही हसल्या. त्या म्हणाल्या, सायली? यमुनाताईंनी मान हलवली. त्या म्हणाल्या, हो, तीच. दोघीही काही क्षण शांत राहिल्या. मग यमुनाताई म्हणाल्या, मला तर ती मुलगी खूप चांगली वाटली. वैदेहींच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. त्या म्हणाल्या, आई, अजून आपण तिच्याबद्दल काहीच जाणत नाही. यमुनाताई लगेच म्हणाल्या, हो, म्हणूनच तर म्हणते, आधी आपण तिच्याविषयी माहिती जाणून घेऊया. वैदेहींनी काहीच उत्तर दिलं नाही.
पण त्यांच्या मनातही सायलीची प्रतिमा पुन्हा उभी राहिली. आणि घराच्या दुसऱ्या बाजूला ईशान आपल्या खोलीत उभा राहून खिडकीतून बाहेर पाहत होता. आज पहिल्यांदाच त्याच्या मनात लग्नाच्या विचारासोबत एका मुलीचं नाव चमकून गेलं होतं. ते होतं सायली. रात्र झाली होती. देवदर निवासमध्ये दिवसभराच्या गडबडीनंतर सगळे आपापल्या खोलीत गेले होते. पण यमुनाताईंच्या मनात मात्र सायलीचा विचार अजूनही सुरूच होता. त्यांना तिचं बोलणं स्पष्ट आठवत होतं. कधीकधी माणसांना फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यायची गरज असते. तिचे ते शब्द आठवून त्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. तेवढ्यात गोविंदराव खोलीत आले. ते म्हणाले, काय गं, अजून जागीच? यमुनाताई म्हणाल्या, झोपच येत नाही. गोविंदरावांनी विचारलं, पण का? यमुनाताईंनी त्यांच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, आजची ती मुलगी आठवते का? गोविंदराव हसले. ते म्हणाले, कोण, सायली? यमुनाताईंनी लगेच त्यांच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, अरे वा, तुम्हालाही नाव लक्षात राहिलं तर? गोविंदराव हसत म्हणाले, का नाही राहणार? तुझ्या तोंडून आज 5व्यांदा नाव ऐकलंय मी. दोघेही हसले. यमुनाताई पुढे म्हणाल्या, पण खरंच तिच्यात काहीतरी वेगळं आहे. गोविंदरावही म्हणाले, तिचं कुटुंब, शिक्षण, काम आपल्याला काहीही माहीत नाही. यमुनाताई म्हणाल्या, म्हणूनच तर आधी माहिती करून घ्यायची आहे. गोविंदराव काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, तुला काय वाटतं, ती आपल्या ईशानसाठी खरंच योग्य असेल? यमुनाताई लगेच उत्तर न देता फक्त हसल्या. त्या म्हणाल्या, योग्य आहे की नाही हे नंतर ठरेल, पण तिच्या मनात माणसांसाठी जागा आहे एवढं आज दिसलं. गोविंदरावांनीही मान हलवली. ते म्हणाले, ठीक आहे, मी उद्या निनादशी बोलतो. ठीक आहे, उद्या निनादशी बोलू. दुसऱ्या दिवशी सकाळी निनाद आणि वैदेही नाश्त्याच्या टेबलावर बसले होते. ईशान ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. तो देखील नाश्त्यासाठी येऊन बसला. गोविंदरावांनी निनादकडे पाहिलं. ते म्हणाले, निनाद, तुला ती कालची मुलगी आठवते का? निनादांनी लगेच विचारलं, कोण, सायली? ईशानच्या हातातला चमचा क्षणभर थांबला. ओंकारने ते पाहिलं आणि हेरलं. त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू आलं. निनाद म्हणाले, होतीच. गोविंदराव म्हणाले, मला तिच्याबद्दल थोडी माहिती काढून घ्यायची आहे. ईशान मात्र शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होता. निनाद म्हणाले, ठीक आहे बाबा, पण फक्त माहिती घेऊ. कोणताही निर्णय लगेच घेऊ नका. गोविंदराव म्हणाले, अगदी तेच. तेवढ्यात ओंकार मध्येच बोलला. तो म्हणाला, भाऊला काही सांगायचं नाही का? सगळ्यांची नजर ईशानकडे वळली. ईशान मात्र शांतपणे नाश्ता करत होता. तो म्हणाला, मला काय सांगायचं? ओंकारने हसत ईशानकडे पाहिलं. तो म्हणाला, कालपासून जिचं नाव तुझ्या मनात फिरतंय तिच्याबद्दल आजोबा माहिती काढणार आहेत. ईशानने ओंकारकडे पाहिलं. तो म्हणाला, ओंकार? ओंकार हसत म्हणाला, ठीक आहे, मी गप्प. रेवा लगेच हसू लागली. ती म्हणाली, दादा, तुझा चेहरा सगळं सांगतोय. ईशान लगेच म्हणाला, तुम्ही दोघं सकाळी सकाळी माझ्या मागे का लागलात? अथर्वही हसत म्हणाला, कारण आज विषय मजेशीर आहे. चारुलतांनी अथर्वकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, तोही त्यांच्यात सामील होऊ नकोस. अथर्व म्हणाला, आई, मी फक्त सत्याची बाजू घेतोय. त्याचं बोलणं ऐकून मिलिंद हसले. ते म्हणाले, हा मोठा झाला तरी याची मस्करी काही कमी होणार नाही. घरात पुन्हा एकदा हशा पिकला. ईशानही हसला, पण त्याच्या मनात एक विचार मात्र ठाम झाला होता. सायलीबद्दल माहिती मिळवण्यापूर्वी तिच्याबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा नाही. दुसरीकडे सायलीला या सगळ्याची काहीही कल्पना नव्हती. ती ऑफिसमध्ये आपल्या कामात व्यस्त होती. तिच्या टेबलवर काल घेतलेलं ते पुस्तक होतं. तेवढ्यात तिची एक सहकारी मैत्रीण तिच्या जवळ आली. ती म्हणाली, सायली, कालच्या कार्यक्रमात तू केलेली मदत सगळ्यांना खूप आवडली. सायलीने हसत विचारलं, तुला कोणी सांगितलं?
ती मैत्रीण म्हणाली. तुझं नाव अजूनही तिथे चर्चेत आहे. सायलीने हसत डोकं हलवलं. ती म्हणाली, लोकांनी माझं नाव लक्षात ठेवण्यापेक्षा त्या दोन माणसांनी एकमेकांशी पुन्हा नीट बोलावं एवढंच पुरेसं आहे. मैत्रीण तिच्याकडे पाहत राहिली. ती म्हणाली, तू खरंच वेगळी आहेस. सायली हसली. तिला हे माहीत नव्हतं की कुठेतरी एका मोठ्या घरात तिचं नाव आता फक्त चर्चेत नव्हतं, तर तिच्या स्वभावाची चौकशी सुरू झाली होती. आणि त्या चौकशीचा पुढचा टप्पा सायलीच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण घेऊन येणार होता. दुपारची वेळ होती. सायली ऑफिसमध्ये आपल्या टेबलवर बसून काही कागदपत्र तपासत होती. तिच्या टीममध्ये एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर चर्चा सुरू झाली. समोर काही आकडे, काही कागदपत्र आणि खर्चाचा अंदाज ठेवलेला होता. तिच्या सहकाऱ्याने एक फाईल तिच्यासमोर ठेवली. सहकारी म्हणाला, सायली, मॅनेजमेंटने हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. आपण फक्त अंतिम आकडे तपासायचे आहेत. सायलीने फाईल उघडली. ती काही क्षण शांतपणे प्रत्येक पान पाहत राहिली. मग अचानक तिची नजर एका आकड्यावर थांबली. सायली म्हणाली, हे पुन्हा तपासलं का? सहकारी म्हणाला, हो, 2दा तपासले. सायली म्हणाली, मग एकदा तिसऱ्यांदा तपासा. सहकारी थोडा वैतागून म्हणाला, पण चूक कुठे आहे? सायलीने कागद त्याच्यासमोर ठेवला. सायली म्हणाली, चूक आकड्यात नाही, विचार करण्याच्या पद्धतीत आहे. सगळे तिच्याकडे पाहू लागले. सायलीने फाईलमधला एक भाग दाखवला. ती म्हणाली, आपण हा निर्णय घेतला तर कंपनीचा खर्च कमी होईल, पण ज्या लोकांसाठी हा प्रोजेक्ट आहे त्यांच्यावर त्याचा जास्त परिणाम होईल. सहकारी म्हणाला, पण आपल्या बजेटचंही पाहावं लागेल. सायली म्हणाली, नक्कीच. म्हणूनच मी प्रोजेक्ट बंद करण्याबद्दल बोलत नाहीये. आपण फक्त त्याची पद्धत बदलू शकतो. तिने कागदांवर काही आकडे लिहिले. सायली म्हणाली, इथे खर्च थोडा कमी करूया, पण हा भाग तसाच ठेवूया. यामुळे कंपनीचा तोटाही होणार नाही आणि आपण ज्यांच्यासाठी हे काम करतोय त्यांच्यावरही फारसा परिणाम होणार नाही. तिच्या सहकार्याने आकडे पाहिले. काही क्षण तो शांत राहिला. मग म्हणाला, पण सायली, हे खरंच चालू शकतं? सायली हसली. ती म्हणाली, म्हणूनच निर्णय घेण्याआधी फक्त आकडे बघायचे नसतात. त्या आकड्यांच्या मागे माणसंही असतात. त्याच दिवशी संध्याकाळी देवधर ग्रुपच्या ऑफिसमध्ये निनाद आणि ईशान एका महत्त्वाच्या बैठकीत होते. निनादांच्या हातात एक प्रस्ताव होता. निनाद म्हणाले, हा प्रस्ताव मला योग्य वाटतोय. खर्च कमी होईल आणि कामही वेळेत पूर्ण होईल. ईशानने ती फाईल हातात घेतली. त्याने काही क्षण ती फाईल पाहिली. मग म्हणाला, बाबा, आकडे बरोबर आहेत. निनाद म्हणाले, मग? ईशानने फाईल बंद केली. तो म्हणाला, पण याचा परिणाम ज्यांच्यावर होणार आहे त्यांचा विचार केलाय का? निनाद काही क्षण त्याच्याकडेच पाहू लागले. ईशानने प्रस्तावातील एक भाग दाखवला. तो म्हणाला, इथे आपला खर्च कमी होईल, पण दुसऱ्या बाजूला काही लोकांचं नुकसान होईल. निनाद काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, मग तुझा पर्याय? ईशानने फाईल बाजूला ठेवली. तो म्हणाला, पद्धत बदलूया, उद्देश नाही. निनादांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. निनाद म्हणाले, हा विचार मला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. ईशान हसला. तो म्हणाला, कदाचित योग्य विचार एकाच वेळी 2 माणसांच्या मनात येऊ शकतो. दोघेही हसले, पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्याच दिवशी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये बसलेले हे दोघं एका समान विचारापर्यंत पोहोचले होते. आणि अजून गंमत म्हणजे ज्या प्रस्तावावर सायलीने आपला पर्याय दिला होता, तोच प्रस्ताव काही दिवसात देवधर ग्रुपसमोर येणार होता. रात्री सायली घरी आली. शरद दिवाणखान्यात बसले होते. शरद म्हणाले, काय ग, आज खूप उशीर झाला? सायली म्हणाली, हो बाबा, काही काम होतं. शरद म्हणाले, सगळं ठीक आहे ना? सायली हसली. ती म्हणाली, हो, फक्त एका निर्णयासाठी थोडा जास्त विचार करावा लागला. शरदांनी तिच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, तू निर्णय घेताना एवढा विचार करतेस, म्हणूनच कदाचित लोकांना तुझे निर्णय जास्त आवडतात. सायली काहीही बोलली नाही. ती फक्त हसली. तिला अजूनही कल्पना नव्हती की तिच्या आजच्या एका छोट्याशा निर्णयामुळे
तिचं नाव लवकरच देवधर कुटुंबाच्या ऑफिसमध्ये पोहोचणार होतं आणि त्यावेळी ईशानला तिची आठवण फक्त त्या एका भेटीमुळे नव्हे तर तिच्या विचारांमुळे येणार होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपला हा रोमॅन्टिक आणि सुंदर प्रवास चुकवायचा नसेल तर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर देखील करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका अशाच नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.